मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर नेहमीप्रमाणेच माणसांची तीच अवस्था करणारी गर्दी होती. एप्रिलचा महिना असल्याने वातावरणात एक प्रकारचा दमटपणा होता, जो अंगाला सतत टोचत राहतो. माझे नाव ईश्वरी, वय 36. मार्केटिंग क्षेत्रात काम करत असल्याने प्रवासाची मला तशी सवय आहे. पण रेल्वेच्या प्रवासाचा तो एक विशिष्ट गंध आजही मला एका अनामिक भीतीची आठवण करून देतो. त्या रात्री मला नागपूरला जाणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीने निघायचे होते. गाडी सुटायला अजून अर्धा तास शिल्लक होता. पण मी प्लॅटफॉर्मवर उभी राहून त्या लांबच लांब लोखंडी सांगाड्याकडे पाहत होते. सेकंड एसीचा तो निळा डब्बा, ज्याच्या खिडक्यांच्या काचांवर धुळीचे थर साचले होते, आणि तो मला आज काहीसा वेगळाच वाटत होता. मी माझ्या ट्रॉली बॅगचा आवाज करत डब्यात शिरले. आतला गारवा सुरुवातीला सुखावह वाटला, पण जसे मी माझ्या बर्थकडे सरकले तसे डब्यातले ते कृत्रिम निळे दिवे माझ्या डोळ्यांना त्रास देऊ लागले. माझं बर्थ लोअर होता. मी तिथे जाऊन बसले आणि आजूबाजूच्या प्रवाशांचा कानोसा घेऊ लागले. माझ्या समोरच्या सीटवर एक साधारण 50चे गृहस्थ बसलेले. त्यांनी राखाडी रंगाचे जॅकेट घातले होते आणि त्यांच्या हातात एक जुने पिवळे पडलेले वर्तमानपत्र होते. त्यांच्या शेजारी एक तरुण मुलगी बसलेली, जिने कानात हेडफोन्स लावले होते आणि ती तिच्या लॅपटॉपमध्ये पूर्णपणे गढून गेली होती. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण अनोळखी लोकांमध्ये एक प्रकारचे सुरक्षा कवच शोधत असतो. पण त्या रात्री त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. गाडी प्लॅटफॉर्मवरनं निघाली आणि हळूहळू वेग पकडला. प्लॅटफॉर्मवरचे दिवे वेगाने मागे पळू लागले आणि खिडकी बाहेर आता फक्त काळोख दिसू लागला. मुंबईच्या उपनगरांचे दिवे ओलांडल्यानंतर गाडी जेव्हा मोकळ्या परिसरात शिरली तेव्हा खिडकीतून दिसणारे आपलेच प्रतिबिंब मला अस्वस्थ करू लागले. काचेवर पडणाऱ्या त्या प्रतिबिंबात माझे डोळे मला अधिक खोल केल्यासारखे वाटत होते. रात्रीचे साधारण 11:30 झाले असतील. डब्यातले मुख्य दिवे बंद करण्यात आले होते आणि आता फक्त प्रत्येक क्युबिकलमध्ये एक छोटा नाईट लॅम्प जळत होता. डब्यात आता फक्त 2च आवाज उरले होते, एसीचा तो सतत घोंगावणारा आवाज आणि गाडीच्या चाकांचा तो लयबद्ध खटका. पण त्या शांततेत मला अचानक काहीतरी वेगळं जाणवलं. डब्यात एका विशिष्ट प्रकारचा वास यायला लागला. तो वास ओल्या मातीचा किंवा पावसाचा नव्हता, तर तो एखाद्या बंद खोलीत वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या जुन्या कागदांचा आणि साचलेल्या पाण्याचा होता. मी आजूबाजूला पाहिले की कोणी काही सांडले आहे का, पण सर्व प्रवासी आपापल्या जागी अगदी शांत झोपले होते. समोरचे ते गृहस्थ अजूनही जागे होते, पण त्यांचे वर्तमानपत्र आता त्यांच्या मांडीवर पडले होते आणि ते डोळे विस्फारून समोरच्या रिकाम्या पडद्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत कोणतीही हालचाल नव्हती. मला वाटले कदाचित ते विचार करत असतील, पण तब्बल 10 मिनिटं ते त्या स्थितीत खेळून होते आणि नंतर माझे लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे गेले. खरं सांगायचं तर ते दृश्य खूप भयावह वाटत होतं. मी थोडी अस्वस्थ होऊन माझी पाण्याची बाटली काढली. पाणी पिताना माझे लक्ष त्या गृहस्थांच्या हातांकडे गेले. त्यांचे हात थरथरत नव्हते, पण त्यांच्या नखांचा रंग काहीसा निळसर पडला होता. मला एकदम माझ्या वडिलांची आठवण आली, जेव्हा त्यांना शेवटच्या दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासत होती तेव्हा त्यांची नखे अशीच दिसत असत. मी स्वतःला समजावले की कदाचित लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे तसे वाटत असेल. मी उठून डब्याच्या पॅसेजमधून बाथरूमच्या दिशेने चालू लागले. डब्यातले पडदे वाऱ्याने हलत नव्हते, कारण एसी चालू होता. सगळ्या खिडक्या बंद होत्या, पण तरीही प्रत्येक पडदा असा हळू हलायचा जणू कोणीतरी नुकतेच तिथून आत गेलं आहे. बाथरूमच्या जवळ पोहोचल्यावर मला जाणवलं
की रेल्वेच्या चाकांचा तो आवाज अचानक थांबला आहे. गाडी थांबली नव्हती, ती तर वेगाने जात होती, पण चाकांचा आवाज अचानक बंद झाल्यासारखा भासत होता. जणू काही गाडी रुळांवरून नाही, तर हवेतल्या एका अदृश्य थरावरून घसरते. बाथरूममध्ये शिरल्यानंतर मी आरशात पाहिले. चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता, पण आरशाच्या काचेत माझ्या मागे असलेल्या दरवाजाच्या खाचेतून मला एक डोळा दिसला. कोणीतरी बाहेरून त्या छोट्या छिद्रातून आत पाहत होतं. मी झटकन दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. पॅसेज पूर्ण रिकामा होता. डब्यात परतताना मला त्या तरुण मुलीची सीट दिसली. तिचा लॅपटॉप अजूनही चालू होता, पण ती मुलगी तिथे नव्हती. स्क्रीनवर एक पांढरे पान उघडलेले होते आणि त्यावर फक्त एकच ओळ होती, यू आर स्टक हिअर. माझे पाय तिथेच थिजले. मी आजूबाजूला पाहिले. इतर प्रवासी अजूनही त्याच अवस्थेत होते. मी धावत माझ्या सीटवर आले आणि चादर अंगावर ओढून घेतली. मला वाटले की कदाचित कामाच्या ताणामुळे मला भास होत आहेत. पण जेव्हा मी ती चादर नेट केली, तेव्हा मला माझ्या पायापाशी काहीतरी ओले जाणवले. मी हात लावून पाहिले तर तिथे थंड पाणी साचले होते. खिडकीतून पाणी येण्याची शक्यता नव्हती, कारण खिडकी बंद होती. मी खिडकीचा पडदा बाजूला सारून बाहेर पाहिले. बाहेर आता कोणतेही झाड किंवा विजेचा खांब दिसत नव्हता. बाहेर फक्त एक अंतहीन पांढरं धुकं, तेवढंच काय ते पसरलं होतं, जे डब्याच्या खिडकीला चिकटून बसलेलं. गाडीचा वेग आता इतका वाढला होता की आतले सामान थोडे हलायला लागलेले. पण अजब गोष्ट ही होती की डब्यातील इतर माणसे या वेगाकडे किंवा या विचित्र प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. ते 50शीचे गृहस्थ आता माझ्याकडे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अमानवीय हास्य होते. ते हळू आवाजात म्हणाले, तुम्ही तुमची बॅग नीट भरली नाही ऐश्वरी. त्यांना माझे नाव कसे माहीत? मी तर त्यांच्याशी एकही शब्द बोलले नव्हते. माझ्या मनात भीतीची एक मोठी लाट उसळली. मला जाणवले की हा प्रवास केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारा नाहीये. डब्यातला तो कुबट वास आता इतका असह्य झाला होता की मला मळमळायला लागलं. मी माझ्या मोबाईलमध्ये सिग्नल पाहिला, पण तिथे नो सर्व्हिस ऐवजी काही विचित्र चिन्ह दिसत होती. वेळ पाहिली तर घड्याळात रात्रीचे 3:33 झाले होते. मी ठरवले की पुढचे स्टेशन येताच खाली उतरायचे, मग ते कोणतेही स्टेशन असो. पण खरी समस्या ही होती की गाडी आता एका अशा वाटेवर होती जिथे स्टेशन नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही याचीच मला शंका येऊ लागलेली. डब्यातली ती शांतता आता माझ्या कानाच्या पडद्यावर दबाव टाकू लागली होती. जणू काही हे जग आता हळूहळू संपत चाललं आहे. पुन्हा घड्याळात वेळ पाहिली तरी सुद्धा 3:33 झाले होते आणि माझ्या मोबाईलमधील सेकंदाचा नंबर उलट फिरताना पाहून माझं डोकं चक्रावून गेलं. मी मोबाईल बाजूला फेकला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, पण डब्यातील हवा आता अधिकच जड झाली होती. तो कुबट वास आता इतका तीव्र झालेला की माझ्या घशात त्याची चव जाणवू लागली होती. मी खिडकी बाहेर पाहिलं. तिथे अजूनही तेच पांढरट धुकं होतं, पण आता त्या धुक्यात काही आकृत्या दिसत होत्या. गाडीच्या वेगाबरोबरच त्या आकृत्या धावत होत्या किंवा कदाचित त्या तरंगत होत्या. गाडीच्या वेगाबरोबरच त्या आकृत्यांचे हात खिडकीच्या काचेला स्पर्श करण्याचा फक्त प्रयत्न करत होते, ज्याचा एक विरळ ओरखडा उमटल्यासारखा एक वेगळाच आवाज येत होता. मी समोरच्या गृहस्थांकडे पाहिलं. ते आता माझ्याकडेच पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या पूर्णपणे वर गेल्या होत्या. फक्त पांढरा भाग दिसत होता. तुम्ही अजून इथेच आहात? त्यांचा आवाज माणसासारखा नव्हता. तो जणू दोन धातू एकमेकांवर घासल्यावर निघणाऱ्या एखाद्या आवाजासारखा कर्कश होता. मी काहीच उत्तर दिलं नाही आणि थरथरत्या हातांनी माझी पळस उचलली.
मला या डब्यातून बाहेर पडायचं होतं. मी उठले आणि मागच्या डब्याच्या दिशेने चालू लागले. डब्यातले इतर प्रवासी आता हालचाल करत होते, पण ती हालचाल नैसर्गिक नव्हती. कोणी आपला हात उलट फिरवत होतं, तर कोणी मान अशा कोणात वाकवली होती की ती तुटली आहे असं वाटावं. मी डब्याच्या जोडणीपाशी पोहोचले. तिथे असलेल्या 2 डब्यांमधील लोखंडी प्लेट्सचा आवाज आज खूप भयानक वाटत होता. मी पुढच्या डब्याचा दरवाजा ढकलला, पण तो उघडलाच नाही. मग मी जोर लावला, खांद्याने धडक देऊन पाहिली, पण तो दरवाजा जणू भिंतीचाच भाग झाला होता. मी मागे वळून पाहिलं आणि माझं काळीज धडधडायला लागलं, कारण मी ज्या डब्यातून आले होते त्या डब्याची लांबी आता कित्येक पटींनी वाढली होती. जो पॅसेज काही पावलांचा होता तो आता अंतहीन दिसत होता. प्रकाशाचे दिवे एकापाठोपाठ एक लुकलुकत विझत चाललेले. अचानक मला माझ्या मागे कोणाचे तरी अस्तित्व जाणवलं. मी वळले तर तिथे तीच तरुण मुलगी उभी होती, जी मगाशी लॅपटॉपवर काम करत होती. पण आता तिचा चेहरा पूर्णपणे रिकामा होता. रिकामा म्हणजे तिथे डोळे, नाक किंवा तोंड काहीच नव्हतं, फक्त सपाट चेहरा. तिने तिचा हात माझ्या दिशेने केला. तिच्या हातात एक कागद होता, ज्यावर रक्तासारख्या लाल शाईने माझं नाव लिहिलं होतं आणि त्याखाली लिहिलं होतं, सीट ऑक्युपाईड. मी ओरडले आणि विरुद्ध दिशेला धावू लागले. धावताना मला जाणवलं की डब्याची फरशी आता मऊ झाली आहे, जणू मी एका जिवंत प्राण्याच्या शरीरावरून धावते. मी धावत दुसऱ्या टोकाला पोहोचले, जिथे बाथरूम होतं. मी बाथरूमचं दार उघडलं आणि आत शिरून कडी लावून घेतली. बाहेरून त्या सपाट चेहऱ्याच्या मुलीने दारावर थापा मारायला सुरुवात केली. मी आरशात पाहिलं तर आरशात माझं प्रतिबिंब मला दिसत नव्हतं. तिथे फक्त तो रिकामा डबा दिसत होता आणि त्या डब्यात मी नाही तर तीच मुलगी उभी होती. मला जाणवलं की माझं अस्तित्व हळूहळू या डब्यात विरघळत चाललंय. बाहेरचा आवाज अचानक थांबला. पूर्ण शांतता पसरली. इतकी शांतता की मला माझ्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू येत होते. पण ते ठोके छातीतून नाही तर बाथरूमच्या भिंतीतून येत होते. मी हळूच दाराची कडी उघडली. डब्यात आता कोणीच नव्हतं. सर्व सीट्स रिकाम्या होत्या. मी बाहेर पाऊल टाकलं आणि मला जाणवलं की गाडी थांबली आहे. बाहेरून रेल्वे अनाउन्समेंटचा आवाज आला, पण तो खूप दूरवरून येत असल्यासारखा वाटत होता. गाडी क्रमांक 0121 प्लॅटफॉर्म क्रमांक 0 वर पोहोचली आहे. कृपया आपली ओळख इथे सोडून उतरावे. प्लॅटफॉर्म क्रमांक 0. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर स्टेशन होतं, पण ते स्टेशन जमिनीवर नव्हतं. ते एका प्रचंड मोठ्या गडद पोकळीत तरंगत होतं. प्लॅटफॉर्मवर जे लोक उभे होते ते सर्वजण वर पाहत होते. जशी माझी नजर त्यांच्यावर गेली, मला धक्काच बसला, कारण त्या सर्वांचे चेहरे हुबेहूब माझ्यासारखेच होते. हजारो ईश्वरी खाली उभ्या राहून माझ्याकडे पाहत होत्या. माझं डोकं ठणकायला लागलं. मला समजलं की वास्तव आता पूर्णपणे संपलंय. मी तिथून पळायचा प्रयत्न केला आणि डब्याचा दरवाजा आता आपोआप उघडला. त्या प्लॅटफॉर्म क्रमांक 0 वरील हजारो स्वतःच्या प्रतिमा पाहून माझ्या शरीरातले रक्त जणू गोठून गेले. डब्याचा दरवाजा उघडा होता आणि बाहेरची ती काळोखी पोकळी मला एखाद्या अक्राळ विक्राळ जबड्यासारखी गिळायला बघत होती. मी मागे सरकले. डब्याच्या सीटला घट्ट पकडून ठेवले. मला खाली उतरायचे नव्हते, कारण मला माहीत होतं की एकदा त्या प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवलं की माझं, ईश्वरीचं अस्तित्व कायमचं नष्ट होईल. अचानक गाडीला एक जोरात झटका बसला. डब्याचे दिवे पुन्हा निळे झाले. मी पाहिले की डब्यात आता पुन्हा गर्दी झाली होती, पण ही मगाशी माणसं नव्हती. आता प्रत्येक सीटवर माझीच एक प्रतिकृती बसली होती. एक ईश्वरी लॅपटॉपवर काम करत होती.
दुसरी ईश्वरी ते पिवळे वर्तमानपत्र वाचत होती आणि तिसरी ईश्वरी, जी हुबेहूब माझ्यासारखीच दिसत होती, माझ्याच बर्थवर शांतपणे झोपलेली. ही परिस्थिती इतकी भयावह होती की मला स्वतःच्या तर्कांवरचा विश्वास उडाला. लॅपटॉपवर काम करणाऱ्या ईश्वरीने फक्त एकदा मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून पाणी नाही तर काळी शाई वाहत होती. ती कोरड्या आवाजात म्हणाली, "आम्ही तेच आहोत जे तू मागे सोडून आली आहेस." माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हे केवळ भूताप्रेतांचे खेळ नव्हते, तर हे काहीतरी वेगळंच होतं. एक अमानवीय व्यवस्था जी माणसांच्या स्मृती आणि त्यांच्या अस्तित्वाच्या तुकड्यांपासून स्वतःला जिवंत ठेवत होती. मी डब्याच्या मधोमध उभी राहिले. मला जाणवले की माझे पाय आता जमिनीला टेकलेले नाहीत. मी हवेत तरंगत होते. डब्याची लांबी आता इतकी वाढली होती की पुढचे टोकच दिसत नव्हते. खिडकी बाहेरची ती हजारो लोक आता खिडकीच्या काचांवर नखांनी ओरखडे काढू लागलेले आणि मला तो आवाज असह्य होत होता. मी ठरवले की मला इथून बाहेर पडायलाच हवे, पण दरवाजातून बाहेर जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते. मी डब्याच्या वरच्या बाजूला पाहिले. तिथे आपत्कालीन खिडकी होती. मी त्या खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला, पण ती काच नव्हतीच. तो एक मऊ पारदर्शक पडदा होता जो मला मानवी त्वचेसारखा वाटत होता. मी त्यावर हात मारला तर त्यातून रक्तासारखा लाल द्रव बाहेर येऊ लागला. डब्यातल्या सर्व ईश्वरी आता माझ्याकडे वळून पाहू लागल्या. त्यांच्या हालचाली आता वेगवान झाल्या होत्या. त्या सर्वजणी माझ्या दिशेने रांगत येऊ लागल्या. मी घाबरून बाथरूमच्या बाजूला असलेल्या हँडलला पकडले आणि ताकदीने साखळी ओढली. साखळी ओढताच डब्यात एक कानठळा बसवणारा सायरन वाजला. पण तो आवाज एखाद्या प्राण्याच्या किंचाळण्यासारखा होता. गाडीचा वेग अचानक इतका वाढला की मी हवेत भिरकावली गेले. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मला फक्त एवढेच आठवते की मी त्या निळ्या प्रकाशात हळूहळू विरघळत होते. माझे हात, माझे पाय, माझे कपडे सर्व काही धुरासारखे उडून जात होते. मला माझी नावे, माझे नातेवाईक, माझे घर सर्व काही विसरायला झालं होतं. जेव्हा मला थोडी शुद्ध आली तेव्हा मी अजूनही त्याच डब्यात होते, पण आता तिथे पूर्ण शांतता होती. दिवे पांढरे झाले होते. मी माझ्या सीटवर बसले होते. समोरचे ते गृहस्थ नीट होते आणि ती मुलगी गाणी ऐकत होती. सर्व काही नॉर्मल झालेलं. पण जेव्हा मी खिडकीत माझे प्रतिबिंब पाहिले तेव्हा मला धक्का बसला. आरशात दिसणारी स्त्री ईश्वरी नव्हती. ती सपाट चेहऱ्याची मुलगी होती, जिने आता माझ्या चेहऱ्याचा मुखवटा चढवला होता. मी स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श केला, पण मला काहीच जाणवलं नाही. तिथे फक्त सपाट त्वचा होती. मी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या तोंडातून आवाजच निघाला नाही. मी आता पूर्णपणे सुन्न झाले होते. माझ्या अस्तित्वाचा शेवटचा धागाही त्या निळ्या प्रकाशात विरघळलेला. समोर बसलेली ती तरुणी आता माझ्याकडे पाहून विचित्र हसली. तिने हळूच तिचा हात माझ्या गालाकडे नेला. मला तिचा स्पर्श जाणवला नाही, कारण माझ्या जागी आता फक्त एक संवेदनाहीन पोकळी उरलेली. ती माझ्या आवाजातच कुजबुजली, "काळजी नको करू ईश्वरी. नागपूरला तू वेळेवर पोहोचशील. तुझं कुटुंब तुझी वाट पाहतंय. त्यांना समजणारही नाही की तू बदलली आहेस." गाडीचा वेग मंदावला. बाहेर नागपूर स्टेशनचे दिवे हळूहळू दिसायला लागले, पण ते दिवे नेहमीसारखे पिवळे नव्हते, तर एका मृत शरीराच्या डोळ्यांसारखे निस्तेज वाटत होते. गाडी प्लॅटफॉर्मवर लागली. प्रवाशांनी आपापल्या बॅगा घेतल्या. समोरची ती मुलगी म्हणजे ईश्वरी आरामात उठली. तिने माझी बॅग उचलली आणि डब्यातून बाहेर पडली. मी तिथेच त्या सीटवर थिजलेल्या अवस्थेत तशीच बसून राहिले. मला ओरडायचे होते,
बाहेरच्या जगाला सांगायचे होते किती मी नाहीये, पण माझ्याकडे आता स्वतःचा आवाजही उरला नव्हता. मी पाहिले की डब्यातले इतर सर्व प्रवासी, ते गृहस्थ, ती मुलगी, सर्वजण तिथेच बसून राहिलेले. जणू काही ते या डब्याचा कायमचा भाग झाले आहेत. अचानक डब्याचे दरवाजे बंद झाले. गाडी पुन्हा चालू झाली आणि तेव्हाच मी खिडकीतून बाहेर पाहिले. ती दुसरी ईश्वरी प्लॅटफॉर्मवर उभी राहून माझ्याकडे पाहून हात हलवत होती. तिच्या बाजूला माझे पती आणि माझी छोटी मुलगी उभी होती. त्यांनी तिला मिठी मारली. त्यांना वाटत होतं की त्यांची ईश्वरी परत आली आहे आणि त्यांना हे कधीच समजणार नाही की जी स्त्री त्यांच्यासोबत घरी जाते ती खरी ईश्वरी नाहीये. गाडीने पुन्हा वेग घेतला. आता डब्यातले दिवे कायमचे विझले आणि मी अंधारात तिथेच बसून राहिले. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.